आधी सर्वांनाच अर्थात नेहमीचा आहे तो नमस्ते करतो. मला साधारणपणाने खात्री आहे खरं म्हणजे, की तुम्हाला आजचा विषय लक्षात आहे आणि उलट तुम्ही आता केव्हा एकदा या आमच्या मनातल्या शंका विचारतो असे सज्ज असाल याची मला खात्री आहे. कारण अधिष्ठान मालिकेची शेवटची 2 सत्र आपली झाली. ती दोन्हीही नितांत महत्त्वाची आहेत. ती दोन्ही घेताना मला सॉलिड मजा आली होती. आणि त्या दोन्हीच्या वेळी मला तुमच्या प्रतिक्रियांमध्ये सुद्धा कळलं होतं, की तुम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचली आहेत. ती पोहोचावी लागतात मेंदूपर्यंत आणि हृदयापर्यंत दोन्ही. तर जीनियसची जोपासना हा विषय आणि त्याचे मी तुम्हाला ओळींनी 12 मुद्दे सांगितले. आपल्या जीवनात, आपल्या क्षेत्रामध्ये जर जीनियस व्हायचं असेल, तर हे 12 गोष्टी आपल्या जीवनामध्ये सातत्याने चिकाटीने करा. आणि त्या 12चा सारांश आहे 10,000 तासांची तपश्चर्या हा शब्द आहे. तपश्चर्या. नुसते त्या क्षेत्रामधले 10,000 तास नाहीत. डेलिबरेट प्रॅक्टिस आणि त्या डेलिबरेट प्रॅक्टिसचाही सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अत्यंत नियमितपणे योग. त्याला शब्द योग साधना हाच आहे, की आपल्या त्या दिवसभर आपल्या क्षेत्रामध्ये जीनियस होण्यासाठी आपण जे करू, त्याला जोड दिली आहे योगाची. किंबहुना जे नियमित योग करतील, त्यांना समजेल, की योगाला जोड जीनियसची जोपासनाच्या 11 मुद्द्यांची होत असते. पण असं आपलं आजचा विषय एक म्हणजे तुमच्या जीनियसची जोपासना वर जर काही शंका असल्या तर. आणि दुसरं तसंच खरं म्हणजे एक दोपहर चाणक्य मंडल का प्रहर असं जे आपण एकदा बसून विशेषतः हे सत्र यावर्षी आवश्यक होतं. कारण Zoomमध्ये तास चालू असल्यामुळे सगळ्यांनी प्रॉस्पेक्टस वाचलं असेलच आणि समजावून घेतलेलं असेलच असं नाही. तर मागच्या वेळी जे मी तुमच्याशी साधारण 80 मिनिटं बोललो, 90च्या जागी 80 मिनिटं साधारण. पण त्या एका 80 मिनिटामध्ये सगळं चाणक्य मंडळ मी तुमच्या समोर मांडलं. तुम्हाला जीनियसची जोपासना प्रमाणित जर हवा असेल, तर चाणक्य मंडल काय आहे याचा सुद्धा सारांश एक ओळीमध्ये सांगता येईल. एक ओळ. एक ओळ. ती एक ओळ आहे, प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या उत्तमता आणि प्रतिभेचा ठसा उमटवेल अशी मनुष्य शक्तीची जोपासना, अशा मनुष्य शक्तीची हे आपलं काम. हे आपलं काम. आणि अशी मनुष्य शक्ती म्हणजे तुम्ही. आणि मी तुम्हाला खरंच जाणीव करून देतो. खरं म्हणजे इथे एक किस्सा सांगतो, बाकी तुमचे प्रश्न मांडणं या दोनावरचे प्रश्न आहेत. हे 2 किंवा मग अन्य काहीही असेल ते. असं आजचं आपलं 1 वाजेपर्यंतचं आपलं काम आहे. जीनियसची जोपासनामध्ये जो मुद्दे मी तुम्हाला सांगितले आणि त्याच्यामध्ये आपला प्लॅन 10,000 तासांचा करा. आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं, की याला गणित जर ह्याचं काढलं, की समजा रोजचे 2 तास, सुट्टीच्या दिवशी 4 तास. त्यानंतर आता शाळा कॉलेजेसमध्ये आपण आहोत, तर ज्यावेळेला शाळा कॉलेजला महिन्या-महिन्याच्या सुट्ट्या आहेत, त्या काळामध्ये तर दिवसाचे 6-6 तास. किंवा आता हे कोरोनाच्या लॉकडाऊन जो आता लवकरच संपेल आणि तिथपासून लवकरच व्हॅक्सिन आता मिळेल अशा खूप शक्यता तयार झालेल्या आहेत. पण गेले अनेक महिने जो कोरोनाचा लॉकडाऊन होता, तो अजून थोडा नोव्हेंबरपर्यंत जर चालू राहील, आपल्या असं कानावर येतंय, की नोव्हेंबर नंतर सगळा लॉकडाऊन हटेल. आता आजच्या तारखेला कोणाचा लॉकडाऊन उरलाय? तर शेवटी ले देके शिक्षण संस्था, मंदिरं आणि शिक्षण संस्था. तिथे प्रशासनाच्या संदर्भातला माझा अंदाज आहे, की दिवाळी होण्यासाठी सरकार थांबलंय. अजूनही दिवाळीच्या निमित्त म्हणजे आता नवरात्र, मग दसरा म्हणजे आधी नवरात्र, दसरा आणि मग दिवाळी. दिवाळी संपली की फार मोठ्या संख्येने लोकं गोळा होतील असे भारतीय तरी संस्कृतीमधले ओकेजन्स राहत नाहीत. त्यामुळे बहुधा दिवाळी संपली की सगळ्या प्रकारचे लॉकडाऊन उठतील
मी व्यक्तिशः तुम्हाला सांगतो, की मी सुद्धा वाट पाहतो आहे, कधी एकदा हे संपवून प्रत्यक्ष वर्गातले सत्र चालू होतात. कारण मी तुम्हाला खरोखर सांगतो, की प्रत्यक्ष वर्गातल्या सत्राची तुलना कशाशीच करता येणार नाही किंवा सबस्टिट्यूट याला मराठीतली छान म्हण आहे, दुधाची तहान ताकावर भागवणे. तर ते ताक सुद्धा खूप पाणी घालून कारण आता हे तुम्हाला मी सांगून झालंय, की Zoomमध्ये तास घेणे म्हणजे असा मी एकतर्फी बोलत असतो. तरी Zoomनी एक व्यवस्था केली आहे, ते म्हणजे गॅलरी व्ह्यू ठेवता येतो. तो मी गॅलरी व्ह्यू ठेवतो. याचं कारण तास घेताना मला विद्यार्थ्यांचे चेहरे दिसावे लागतात. ते हसतमुख असावे लागतात. मी बोलत असताना जो मुद्दा सांगतोय, तो तुम्हाला समजतोय का? मी त्या लॅपटॉपमध्ये जो कॅमेरा आहे, तो कॅमेरा चालू असला की हिरवा दिवा लागलेला असतो. त्या कॅमेराशी नसतो बोलत, मी तुमच्याशी बोलत असतो. त्यामुळे शिक्षक म्हणून माझी गरज आहे, की मला मुलं दिसावी लागतात, ती हसावी लागतात. हसतमुख म्हणजे त्याच्याशिवाय मला शिकवता नाही. मुलं जर असा तोंड करून बसली ना, म्हणजे गंभीर, भयंकर, त्याला मी नाव दिलंय कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की आणि असा जो चेहरा असतो, कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की त्या चेहऱ्याला मराठीमध्ये म्हणतात थोबडा. असे असताना मला घेताच येणार नाही तास असं मी सांगतोय. मला मुलं-मुली एन्जॉय करतायत. एन्जॉय. हां. एक जे समीकरण मी नेहमी सांगायचा प्रयत्न करतो, पर्सूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्सूट ऑफ हॅपीनेस. हे गणिती समीकरण पर्सूट ऑफ नॉलेज ज्ञान साधना हीच आनंद साधना आहे. पण अरे तो आनंद आपण उपभोगताना कळावं लागतं. तर कधी एकदा ते तास चालू होतात, याची मी वाट पाहतोय. आता इथे पहा तुम्ही, की Zoom आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा माईक म्यूटवर ठेवावा लागतो. कारण नाही ठेवला तर डिस्टर्बन्सेस येतील. काही जणांना तर त्यांचा व्हिडिओ सुद्धा ते अ, म्हणजे फक्त ऑडिओ चालू ठेवतात. कारण की मग ते वायफायचा स्पीड मध्ये प्रॉब्लेम नको यायला नको याच्या सगळ्यांनी. त्यामुळे काही वेळा बोलताना मध्ये माझ्या एंडला असेल, कधी तुमच्या एंडला असेल, वायफाय 3G, 4G चे प्रॉब्लेम असतात. तर मी पण वाट पाहतोय, की आता कधी एकदा हा कोरोनाचा सगळा कालावधी संपवून प्रत्यक्ष वर्गातलं इंटरॅक्शन चालू होतं. कारण आज उदाहरणार्थ जो प्रश्नोत्तरांचा आहे, हे इंटरॅक्शन आहे. पण आता मग तुमचे प्रश्न तुम्ही चॅट बॉक्समध्ये पाठवायचे असतात. आणि मी आत्ता हं. सुरुवातीला मला जे मुद्दे म्हणायचे ते झाले, की मी चॅट बॉक्स ओपन करणार आणि पाहणार त्याच्यातले प्रश्न आणि तुमच्याशी गप्पा मारणं चालू ठेवणार. पण मी जीनियसची जोपासना या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. म्हणजे आठवण करून देतोय. मी म्हणालो, हं. की एक कुठल्याही आपापल्या वैयक्तिक प्लॅननुसार प्लॅन हेही सांगून झालेलं आहे जीनियसची जोपासनात माझं. कोणाला आपल्या क्षेत्रासाठी ते 10,000 तास द्यायला 8 वर्ष लागतील, तर कोणाला 12 वर्ष लागतील. ही रेंज आहे. 8 ते 12 वर्ष. 8 ते 12 वर्ष. हां. जास्तीत जास्त 12 सुद्धा धरा. आणि आपली सुरुवात आत्ता व्हायला पाहिजे तशी वेळ द्यायला. तर आज आहे 10 ऑक्टोबर 2020. 12 वर्ष म्हणजे इसवी सन 2032. हां. आता नीट ऐकून ठेवा. मी तुम्हाला खात्रीपूर्वक 100% गॅरंटीनी सांगतो, की 2032 असं उजाडेल. असं, असं, असं आणि 2032 मध्ये सुद्धा मागे वळून पाहताना तुम्हाला आपले हे तास आठवतील. आणि ज्यांनी ही मधली 12 वर्ष खरंच आपल्या एका क्षेत्राला तपश्चर्यापूर्वक अर्पण केलेले असतील, ते त्यावेळेपर्यंत जीनियस झालेले असतील. उरलेल्यांच्यावर पश्चात्ताप करायची वेळ येईल. आणि पश्चात्ताप म्हणजे अरेच्चा सर त्यावेळी सांगत होते तसं जर आपण केलं असतं, प्लॅन केला असता, आळशीपणा केला नसता, तर आपण आज आपल्या क्षेत्रातले जीनियस असतो. तरी मी म्हणेन, की 2032 मध्ये असं वाटलं हां, तरी इट इस नेव्हर टू लेट. इट इस नेव्हर पण शुभस्य शीघ्रम. आपल्याला जीनियस व्हायचंय, हे शुभ आहे ना, हे ताबडतोब आत्ता चालू व्हायला पाहिजे. 12 वर्ष कशी पण निघून जातील, अशी जातील, अशी जातील. आपलं मानवी जीवनाचं वैशिष्ट्य आहे, की रोजचा दिवस जाताना काही वेळेला आपल्याला तो खूप स्लो चाललाय असं वाटतं. पण मागे वळून पाहताना
वर्षामागून वर्ष अशी झटक्यात गेली अशी वाटतात. त्याचा मी छोटा किस्सा सांगतोय तुम्हाला. की तुम्ही 12 वर्ष काय घेऊन बसलाय? माझी IAS ची बॅच आहे 1986 ची. 1986 म्हणजे 34 वर्ष. 34 वर्ष झाली. तर गेल्या वर्षी आमच्या बॅचचं रियुनियन होतं मसुरीला, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. कोणाचा तरी माईक मध्येच चालू होतोय आणि बंद होतोय. गेल्या वर्षी आमच्या बॅचचं तिकडे मसुरी जिथे IAS अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण होतं, तिथे आमच्या बॅचचं रियुनियन होतं. हा, आम्हाला सगळ्यांना माझ्या सकट आम्हाला सगळ्यांना 1986 मधले ते जे सुवर्णमयी दिवस आहेत मसुरीच्या अकॅडमीतले, ते असे काल झाल्यासारखं वाटत होतं. काल झाल्यासारखं. आणि 33-34 वर्षाचा कालावधी असा डोळ्याचं पातं लवायच्या आत सरकून गेलाय असा आमच्या सगळ्यांचा फील होता. तर तुम्ही 12 वर्ष काय घेऊन बसलाय? माझ्या सांगण्याचा अर्थ आहे की आत्ता जागं होऊन, आत्ता आपल्या जीवनातलं प्लॅनिंग करून एका कोणत्या तरी किमान एका, किमान एका, किमान एका, हं? आणि कोणाला वाटत असेल की मला एकापेक्षा जास्ती क्षेत्रात कळतं, तर आनंदाची गोष्ट आहे. पण त्यानुसार त्याने आपला वेळ देऊन जीनियसची जोपासना, अन्यथा फक्त पश्चात्ताप करायची वेळ येईल. फक्त हे कबीराचा दोहा मी थोडासा विसरतोय, पहिली ओळ त्याची. पण कबीर म्हणतो की तू अब पछतावे क्या होत है जब चिडिया चुग गई खेत. पहिली ओळ मी विसरतोय. पण त्या पहिल्या ओळीतला अर्थ आहे की तू उशीर केलास बाबा रे. बाबा रे आणि बाई ग, तू केलं नाहीस वेळच्या वेळी. तर आता पश्चात्ताप करून काय उपयोग आहे? शेतातले सगळे दाणे चिमण्या घेऊन उडून गेलेले आहेत. अब पछतावे क्या होत है? आता पश्चात्ताप करून काय होणार आहे? जब चिडिया चुग गई खेत. म्हणजे चिमण्या तुझ्या शेतातले सगळे दाणे घेऊन निघून गेलेले आहेत. तू वेळच्या वेळी शेताची जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाहीस. असं असं त्या कबीराच्या दोह्यातली पहिली ओळ आहे त्याची. तेव्हा मी तर तुम्हाला सांगतो की वैयक्तिक माझं सुद्धा स्वप्न आहे की तुम्हाला खरंच 2028 किंवा 2032 मागे वळून पाहताना हे आजचे दिवस आठवतील आणि जे आज निश्चय करणार आहे तो संकल्प, हे मी पहिला मुद्दा सांगितला जीनियस होण्यातला, की संकल्प जे आज निश्चय करून कामाला लागतील त्यांच्याकरता सुद्धा 8 ते 12 वर्ष तर अशी चुटकीसरशी जातील. पण मग ते आपल्या क्षेत्रातले बनलेले असतील तज्ञ, असे सर्व व्हावेत. आणि मी सत्र घेतलं होतं चाणक्य मंडल काय आहे यावर. मी अशी आशा करतो की तुम्ही त्याच्या नोट्स घेतल्या असतील. एवढ्यावर इकडं माझ्याकडचं बोलणं मी थांबवून आधी मी चॅट बॉक्स ओपन करतो, पण आज हे पण सांगतो की जर तुमच्यातल्या कोणाला वाटलं की आपला प्रश्न विचारावा तर हँड रेजिंग करा आणि मग आपला माईक अनम्यूट करून तुमचं नाव सांगून तुमचा प्रश्न जरूर विचारा. आधी मी चॅट बॉक्स पाहणार आहे. चॅट बॉक्स मध्ये काय आहे ते आपण आधी पाहूया. पहिले अनेकांनी नमस्ते कळवल्यानंतर गंमत म्हणजे आज चॅटबॉक्स मध्ये प्रश्नच नाहीये. आज चॅटबॉक्स मध्ये प्रश्नच नाहीये. ओके. इथे मंदारने प्रश्न विचारला आहे की सर प्लीज सजेस्ट सम एक्स्ट्रा रीडिंग बुक्स फॉर अंडरस्टँडिंग इंटरनॅशनल रिलेशन्स बेटर लाईक पुटिन बाय गिरीश कुबेर. तर मंदार, मी असे तास घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ओळीने पुस्तकांचीच यादी सांगणार आहे. फक्त फाउंडेशन कोर्सच्या काळामध्ये वाचण्याची पुस्तकं ही यादी वेगळी असते आणि तू विचारलेला प्रश्न आहे तो प्रिपरेटरी कोर्सच्या काळात वाचण्याचा आहे. तर त्याच्यावर शेकडो पुस्तकं आहेत, तरी मी तास घेईन. फक्त मी
आत्ता सहज एक दोन सांगतो. तू विचारलंयस गिरीश कुबेर ह्याच्या पुतींसारखे, तर गिरीश कुबेर यांचीच बाकीची पण पुस्तकं वाच. कारण ती हा तेल नावाचा इतिहास आहे किंवा एका तेलियाने किंवा युद्ध जीवाणूचे अशी गिरीश कुबेरची पुस्तकं प्रचलित म्हणजे जागतिक घडामोडींच्या वर आहेत. पण मी तुम्हाला आत्ता बोलताना दोन लेखक सांगतो, ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी त्या लेखकांची पुस्तकं ही जरूर वाचावीत. हे बोलताना मला वाटतं अनुष्काच्याही प्रश्नाचं आपोआप नाही, फॉर बिगिनर्स असं ती म्हणते, सांगेन मी त्यावेळेला तिथे आलो की सांगेन. वि ग कानिटकर आणि वाळिंबे हे दोन लेखकांची नावं लिहून घ्या. कानिटकर, वाळिंबे. तिसरे खरं म्हणजे अरुण साधू, हेही नाव लिहून घ्या. यांनी जागतिक घडामोडींवरचं उत्तम लेखन केलेलं आहे. यांची पुस्तकं, तर यांची पुस्तकं मिळवा, या लेखकांची विचारा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या वाचनाला सुरुवात करा. संकेतनी प्रश्न विचारलाय, दिल्ली युनिव्हर्सिटी 12th नंतर बेटर असेल का SSC स्टुडंटसाठी? तर संकेत, आपल्या 12वी नंतर जर कोणालाही आणि तुला सुद्धा पुढची डिग्री करायला दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जायचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे दिल्ली युनिव्हर्सिटी असो किंवा दिल्लीतच JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, त्यांची एंट्रन्स परीक्षा असते, तर त्या विद्यापीठात उत्तमच आहे आणि त्याचा निश्चित उपयोग होईल. तेव्हा तुला घ्यायचं असेल तर स्वागत आहे त्याचं. आपली ही सगळी सत्र झाल्यानंतर प्रसादचा प्रश्न आहे, हाऊ कॅन इंडिया क्रिएट मोर स्टीव्ह जॉब्स, आईन्स्टाईन्स? इज इंडियन एज्युकेशनल सिस्टीम केपेबल ऑफ इनोव्हेशन अँड रिसर्च? प्रसाद, आपण जेनियसची जोपासना आहे जे सत्र घेतलं, ते ह्या प्रश्नाचं उत्तर नाही का रे? सगळेच विचार करा. प्रसाद प्रश्न विचारतोय की स्टीव्ह जॉब्स म्हणजे IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतला जीनियस, आईन्स्टाईन म्हणजे फिजिक्स मधला जीनियस, अशी विविध क्षेत्रांमधली. हाऊ कॅन इंडिया क्रिएट? तर ते करायला चाणक्य मंडल तर आपल्या परीने काम करत आहे की नाही, विचार करा. म्हणून तू जीनियसची जोपासना विषय आठव. आणि तिथे तर मी काय म्हणालो, आपलं वाक्य काय आहे? प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये, म्हणजे त्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आलं, त्यामध्ये फिजिक्स आलं, त्यामध्ये कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, शिल्पकला, चित्रकला, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, स्वयंसेवी संस्था, म्हणजे जीवनाचं आपल्याला एकही क्षेत्र सोडायचं नाहीये की जिथे आपल्या प्रतिभेचा ठसा उमटायचा आहे. तेव्हा हाऊ कॅन इंडिया क्रिएट याचं एक छोटं मी गर्व नाही बाळगतोय, पण विषय तुम्हाला कळला असेल तर तुम्ही सुद्धा मान्य कराल की उत्तर बरोबर आहे. ते म्हणजे आपण चाणक्य मंडलमध्ये आपल्या परीने जे करायचा प्रयत्न करतो, ते या भारत मातेची सेवा करणारे जीनियस असेच निर्माण करण्याचे. पण तुझ्या प्रश्नातला जो पुढचा भाग आहे, इज इंडियन एज्युकेशनल सिस्टीम केपेबल ऑफ इनोव्हेशन अँड रिसर्च, तर अनफॉर्च्युनेटली जी आत्ताची आहे, या क्षणाला जी शिक्षण पद्धती आहे, ती सिद्ध झालंय. मी म्हणणारा वेगळा नाही आणि म्हणायला मला काही आनंद सुद्धा नाहीये, पण हे सिद्ध झालंय दॅट इट इज नॉट केपेबल ऑफ इनोव्हेशन अँड रिसर्च. आत्ताच्या अवस्थेतली जी शिक्षण पद्धती आहे, तिच्यामधून नाविन्य, नव संशोधन ह्याची नाही दिसून येत. पण मी तुम्हाला एक माझा विश्वास बोलून दाखवतोय, ते म्हणजे नुकतंच नवीन शिक्षण धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी ला केंद्राच्या कॅबिनेटनी मान्यता दिली. NEP असं तिचं नाव आहे, NEP, न्यू एज्युकेशन पॉलिसी. ती न्यू एज्युकेशन पॉलिसी जर नीट अंमलात आली, ते जर आहे, फार मोठं जर आहे, ती जर नीट अंमलात आली तर मात्र दिसून येईल की यस, आता आपली शिक्षण पद्धती ही भविष्य काळातले स्टीव्ह जॉब्स, आईन्स्टाईन्स
आणि असे जीवनाच्या सर्व क्षेत्रातले असामान्य तज्ञ म्हणजे जीनियस निर्माण करण्याची क्षमता असलेली होईल. तुमच्यातल्या ज्यांना अधिक उत्सुकता आहे आणि आत्ता नोंदवून घेऊन लक्षपूर्वक खरंच करणार आहेत, त्यांच्याकरता मी सांगतो, की नवीन शिक्षण धोरणावर प्रत्येकी दीड-दीड तासाची अशी 2 सत्र मी घेतलेत. आणि त्याच्या व्हिडिओज आपल्या चाणक्य मंडलच्या चॅनलवर आहेत. चाणक्य मंडलचा YouTube चॅनल आहे. या निमित्ताने सगळ्यांना मी आवाहनही करतो, सगळ्यांना आग्रह करतो, की त्या चाणक्य मंडलच्या YouTube चॅनलचे सबस्क्रायबर व्हा. तो अर्थातच त्याला शुल्क वेगळं नाहीये, पण तो आपल्याकरता आहे मुख्य म्हणजे. आणि आत्ता मी त्या नवीन शिक्षण धोरणाविषयी फार बोलत बसणार नाहीये. पण आजच्या अवस्थेतली शिक्षण पद्धती ही वेगवेगळ्या क्षेत्रातले जीनियस निर्माण करायला पुरेशी समर्थ नाही. ही दुःखाची गोष्ट आहे. पण ही जी प्रस्तावित न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, तिच्यामधून हे निर्माण होईल. पण एक फार मोठा जर आहे त्याच्यात. इफ आय डबल एफ इफ देयर इज अ बिग इफ अँड दॅट बिग इफ इज अंमलात नीट येणे. अंमलात नीट येणे. तर ती दीर्घकाळामध्ये शिक्षण पद्धती म्हणजे आज पेरलं तर त्याचे फायदे पुढच्या पिढ्यांना दिसतात. तसे तुम्ही जर लवकरच शासकीय अधिकारी झालात किंवा आपल्या क्षेत्रातले असे असामान्य तज्ञ झालात, तर ती शिक्षण पद्धती प्रत्यक्षात आणणाऱ्यांमधले तुम्ही होणार. तेव्हा ही शिक्षण पद्धती करेल एवढ्यावर मी प्रसादच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो. ओंकार म्हणतोय, की मी यूपीएससीची तयारी लास्ट मंथ चालू केली आहे. डेली 7-8 तास बसतो, पण कधी-कधी वाटतं, की आपल्याकडनं होईल का नाही यासाठी मोटिवेट कसं राहायचं? तर ओंकार, काही प्रमाणात तुझ्याशी वैयक्तिक कदाचित बोलायला लागेल, पण मी तुम्हाला एक सोपं सूत्र सांगतो. ज्या वेळी आपल्या प्रेरणेला जरा कमी आलेली आहे, प्रेरणा कमी आलेली आहे असं वाटतं, किंवा एक तर पहिलं लक्षात घ्या, हा ओंकार प्रामाणिकपणे सांगतोय, की मी यूपीएससीचा केला खरा अभ्यास सुरू, पण मध्येच मनात प्रश्न येतो, की आपल्याच्याने होईल का? हं? तर ओंकार सहित मी सगळ्यांना सांगतो, की हे सगळ्यांचं होतं. सगळ्यांचं होतं. माझं सुद्धा होतं असं सांगतोय. काही काळजीची, काही चिंतेचं कारण नाहीये. एखादं आपण काम करत असताना मनात प्रश्न येणे, की हे काम आपल्याला जमेल का? हे माणूसपणाचंच लक्षण आहे. काही त्याची काळजी करण्याचं कारण नाहीये. पण आपल्याला जमेल का? या प्रश्नाला जर कृतीची जोड असेल, तर जमेल. पण आपल्याला जमेल का? असा प्रश्न आल्यानंतर जर आपण मटकन खाली बसलो आणि कृती म्हणजे आपलं कर्म थांबवलं, तर जमणार नाही. आपल्याला जमेल का? या प्रश्नाचं मी नेहमी एक गंमतशीर उत्तर दिलेलं आहे, नीट ऐकून ठेवा. मला जमेल का? आणि माझं जमेल का? या दोन्ही प्रश्नांना माझं उत्तर आहे, जमवलं की जमतं. जमवलं की जमतं. याच्यात ओंकार तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, की जेव्हा प्रेरणा कमी झाल्यासारखी वाटेल, तेव्हा नंबर 1 हे लक्षात घेणे, की आपण माणूस आहोत. त्यामुळे स्वतःला फार मोठा दोष देऊ नका. पण त्याचबरोबर आहे नंबर 2, ध्येयावर दृष्टी ठेवा. ध्येयावर दृष्टी. गोल, आपण ध्येय काय ठरवलंय आणि मग ते ध्येय गाठण्यासाठी जे करायचंय ते कर्म, अशी 3 सूत्र सांगितली मी आता. पहिलं आहे स्वतःला फार दोष न देणे. पण तेवढंच करून थांबला तर आपण फक्त आपल्या चुकांचं, आपल्या आळशीपणाचं समर्थन करत राहणार. तसं नाहीये. तसं नाहीये. तर स्वतःला दोष न देता दृष्टी ध्येयावर ठेवायची. काय आय-ए-एस व्हायचंय हे माझं ध्येय आहे. मग हे जर मी आता मोटिवेशन कमी होऊन बसलो स्वस्थ आणि नाही केला अभ्यास नीट, तर नाही होणार आय-ए-एस. आणि मग तिसरं आहे कर्माची जोड. कर्म, ॲक्शन, ॲक्शन, कर्माची जोड. या गोष्टींनी ते मोटिवेशन राहील.
हां. पण त्याच बरोबरीने आपलं मोटिव्हेशन टिकवायला अनेक साधनं असतात. पहा तुम्ही उदाहरणार्थ वाचन हे एक साधन आहे. वाचन म्हणजे काही पुस्तकं वाचल्याने आपल्यामध्ये प्रेरणा तयार होते. तेव्हा वाचन हे एक साधन आहे. दुसरं आहे काही व्यक्तींची भेट, ज्यांचं आपलं खास प्रेमाचं, विश्वासाचं नातं आहे आणि त्यांना भेटून आपण जर मोकळेपणाने सांगितलं, की आता जरा असं-असं होतंय आणि सहज त्या व्यक्तीने काही गप्पा मारल्या. माझं तर म्हणणं आहे, की असे पहिले आपल्याकरता आई आणि वडील असतात. आणि हा अनुभव प्रत्येकाचा असेल पहा, की काही न बोलता आईनी फक्त पाठीवर हात ठेवला. काय केलेलं असतं? आईनी काय भाषण दिलेलं असतं का? पण आईचा हात पाठीवर आहे. एवढ्याने आपल्या अंगामध्ये बळ संचारतं. आपल्या वडिलांचा हात आपल्या डोक्यावर आहे, आपल्या पाठीशी आहे. एवढ्याने हे संचारतं. नुसतं बघणं आई किंवा वडिलांचं आपल्याकडे नुसतं बघणं आणि मग आपल्या मनातलं मोकळेपणाने आपण बोललो, की "आत्ता जरा मोटिव्हेशन मला जरा काळजी वाटते." मला जरा काय आपला एका उत्तम विद्यार्थ्याचं सहज माझ्या डोक्यात येतंय. आज तो प्रशासनामध्ये अधिकारी आहे आणि आज तो काम उत्तम करतोय. पण त्याला 4 अटेम्प्ट लागले व्हायला. 4 अटेम्प्ट लागले आणि हुशार मुलगा अतिशय. कष्ट त्याने उत्तम घेतलेले. तर पहिल्या 1-2 अटेम्प्ट नंतर तो जेव्हा झाला नाही, तेव्हा तो माझ्याशी पण बोलला, त्याच्या आई-वडिलांशी पण बोलला. त्याच्या आई-वडिलांनी त्याला एकदम शांतपणे सांगितलं, त्याचं नाव आहे ऋषिकेश हां, त्या मुलाचं नाव तो आज शासनात उत्तम अधिकारी आहे. ऋषिकेशला त्याच्या आई-वडिलांनी सांगितलं, की "काही काळजी करू नकोस. एक तर परीक्षेतले निकाल हे काही तुझ्या गुणवत्तेचा आम्ही पुरावा मानत नाही. तुझ्याकडे उत्तम गुणवत्ता आहे, तू असामान्य बुद्धिमान आहेस आणि आम्ही तुला कष्ट घेताना पाहिलेस. तेव्हा 2 वर्ष लागू दे, नाहीतर 4 वर्ष लागू दे. तू तुझे कष्ट सोडू नकोस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत." बस हत्तीचं बळ संचारतं त्या ऋषिकेशमध्ये मग. आणि मग त्यांनी तिसरा पण अटेम्प्ट दिला तरी नाही झाला. चौथ्या अटेम्प्टला झाला. आज तो शासनामध्ये उत्तम अधिकारी म्हणून काम करतोय. तेव्हा कोणाशी तरी बोला असा एक त्याच्यात ज्या वेळेला मोटिव्हेशन लो होईल, अनमोटिव्हेटेड किंवा डिमोटिव्हेटेड वाटेल, अशा प्रत्येक वेळेला कोणाशी तरी बोला असे आहे. त्यानंतर असतो मोकळेपणाने आपल्या मनातला विचार घेऊन कुठेतरी फिरायला गेला एकटाच. एकटा किंवा पुन्हा तुमच्या विश्वासातली, तुमच्या प्रेमातली व्यक्ती घ्या आणि त्या निसर्गाच्या सहवासामध्ये चिंतन केलं मग, की आपलं आता असं का होतंय? तर तुम्ही उत्तर घेऊन परताल, हे तुमच्या लक्षात येईल. अनेक कर्तबगार व्यक्तींना फिरायला जायची सवय असते. जॉगिंग असेल, वॉक घेणे असेल, अशी कारण त्या वेळामध्ये त्यांचं चिंतन चालतं. अनेक प्रतिभावंत व्यक्तींना ज्या कल्पना सुचतात, त्या ते असे काहीतरी फिरायला गेलेले असताना सुचतात. तर असे काहीतरी तुम्ही टेक अ वॉक म्हणतात त्याला. टेक अ वॉक किंवा जॉगिंग करा. हां. जिममध्ये व्यायामाला जा. मी तर पूर्वीच्या तासांना एक रामबाण उपाय सुचवलाय, की जेव्हा मोटिव्हेशन कमी झाल्यासारखं वाटेल, आरशासमोर उभे राहून दोरीवरच्या उड्या मारा, असा उपाय मी सुचवलाय. आरशासमोर उभं राहून दोऱ्या आणि त्या सावकाशवाल्या नाही हां, सावकाश 1 लिंब झेलू बाई, 2 लिंब झेलू, त्या वाल्या नाही. अशा 60, 60, 60, 60, 60, 60 हं, याला शास्त्राची जोड आहे. कारण माणूस जेव्हा व्यायाम करतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मेंदूमध्ये उत्साह आणणारी केमिकल्स रिलीज होतात. त्यामुळे जेव्हा डी किंवा अनमोटिव्हेटेड पुस्तक ठेव बाजूला आणि जा जिममध्ये. तुझ्या ठरलेल्या वेळी नियमितपणे व्यायाम कर. हां. काही वेळा नाही, म्युझिकमध्ये ही शक्ती आहे. म्युझिक, संगीत. तर त्यामुळे आवडीचं संगीत ऐक. थोडं थांब. समजा आता अनमोटिव्हेटेड वाटतं ना, काही हरकत नाही. पण तुझ्या आवडीचं संगीत ऐक. आवडीचं गाणं ऐक. हां, मी सहज तुम्हाला जाता-जाता सांगतोय, की मी भरपूर संगीत ऐकतो. भारतीय शास्त्रीय संगीताचा तर मी भक्त आहे आणि वेळ काळ पाहून किंवा काही वेळा अशी गाणी चालू असतात आणि एकीकडे माझं काम चालू असतं. तर हिंदीमधलं माझं एक अत्यंत आवडतं गाणं आहे मोहम्मद रफीनी गायलेलं, "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया" अशी त्याची ओळ आहे. अशी त्या गाण्याचे शब्द आहेत, "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया" ही ओळ आहे. कुठे हिंदी अवघड आहे फार ह्याचं. कुठे हिंदी? आपल्याला फार चिंता वाटतात, फार काळज्या वाटतात. आता माझं कसं होईल अशाचे आणि इथे याचा कवी माझा लाडका कवी आहे साहिर लुधियानवी.
तो काय सांगतो, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. जीवनाची मी साथ निभावली. कशी? हर फिक्र को धुए में उडाता चला गया. वाटणारी प्रत्येक चिंता अशी धुरासारखी मी उडवून बाजूला सारली. असं आणि गाण्याची कडवी पण फारच छान आहे. मग हे प्रेरणा देतं ना. आणि आता तर टेक्नॉलॉजीने या सगळ्या सोयी केलेल्या आहेत, की तुमच्या मोबाईलवर तुम्ही हवं ते गाणं, हवं त्या वेळेला ऐकू शकता. एक प्रेरणा येते. एक सध्या अलीकडच्या काळात मला प्रचंड आवडलेलं गाणं आहे. आरंभ है प्रचंड, बोलो रक्षको नावाचं गाणं आहे. आणि इतकं प्रचंड प्रेरणादायक आहे. तुम्ही याच्यावर हे Googleच्या सर्च बारला हे शब्दधुनी गाणं आहे का? आरंभ है प्रचंड. असे त्याचे पहिला मुखडा आहे त्या. इतकं तुफान संगीत आहे. काव्य छान आहे आणि अ, काय म्हणायचं, युद्ध ही तो वीर का प्रमाण है. म्हणजे लढणे हे शूराचं लक्षण आहे आणि जीवन मृत्यू काही खरं नसतं, काही काळजी करू नको. तू तुझं कर्तव्य कर. असं यही तो भागवत म्हणजे श्रीकृष्णाचं चरित्र. त्यांनी हेच सांगितलं ना. गाणं भन्नाट आहे. गाणं भन्नाट आहे. जरूर तुम्ही ऐका. तर ओंकारच्या प्रश्नाच्या निमित्ताने मी असे खूप उपाय सांगितले. आता पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा उपाय सांगतो तो म्हणजे योग. योग हा सगळ्यात महत्वाचा पण नियमितपणे. नियमितपणे. दिवस असो म्हणजे काय म्हणायचं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही असो. एक आपली ठरलेली फिक्स वेळ आणि त्यावेळी माझ्या दिनक्रमातला योग करतो. ते योगवरचं माझं सत्र झालंय. ते सगळे मुद्दे नाही पुन्हा म्हणत, पण पक्केपणाने जे दृढपणाने पकडून ठेवली अशी जीवनातली कुठली एक गोष्ट असेल, तर ते योग मी नियमितपणे करतो. मग तुम्हाला दिसेल की तुमच्या प्रेरणेची पातळी सातत्याने राहू शकते आणि जरी मध्ये खाली आली, तरी स्वतःवर ताबा मिळवून तुम्ही त्याच्यावर मात करून पुन्हा प्रेरणेसहित तुम्ही तुमचं काम उत्तम करू शकता. साईराज नी प्रश्न विचारला की मॅथ्स ऑप्शनल साठी UPSC ची पुस्तकं. तर साईराज, मॅथ्स हा माझा आवडता विषय आहे. पण UPSCच्या मॅथ्स साठीची पुस्तकं मला पण शोधावी लागतील. आपण पाहूयात की आपल्याकडनं मॅथ्स घेऊन झालेले अनेक जण आहेत. त्यांना विचारूयात आणि आपल्या वेबसाईटवरच ती पुस्तकांची यादी आपण देऊ. त्यामुळे आत्ताच्या सत्रामध्ये लगेच मी तुम्हाला ते नाही सांगू शकत. अनुष्का विचारते आहे की सर कुड यू सजेस्ट फ्यू बुक्स इन मराठी फॉर बिगिनर्स. तर बिगिनर्स सकट मी सगळ्यांना म्हणेन रा शम वाळंबे असं लेखकाचं नाव आहे. रा शम वाळंबे. हा त्यांची 2 पुस्तकं आहेत. छोटी छोटी आहेत, फार मोठी नाहीत आकाराला. पण मराठी भाषा आणि व्याकरण अशी 2 पुस्तकं आहेत. मराठी भाषा आणि व्याकरण. तर बिगिनर्स मी या प्रश्नाचे अर्थ लावतोय स्वतःशी की मे बी सम ऑफ अस हॅव हॅड their entire education in English medium. And probably since school days, they have been learning English. Unfortunately, they have not been learning Marathi. So maybe for them, Marathi has remained only a language to be spoken at home, probably, and that too mixed with lot of English words. So now when I tell you, and in one such session, another session, also going to tell you the principle of bilingualism. पण ते पुढचं सत्र असेल कुठलं तरी. बायलिंग्वलिझम, दोन भाषांवर प्रभुत्व. हे पुढच्या एखाद्या सत्रामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे. त्या 2 भाषा म्हणजे इंग्लिश आणि मराठी आपल्याकरता. पण अनुष्काच्या ते लक्षातच आलेलं आहे. सो आय प्रिझ्युम दॅट इज द रिझन शी इज आस्किंग दिस. तर मी याच्यावरचं दी बेस्ट पुस्तक सांगतो तुम्हाला. दी बेस्ट. रा शम वाळंबे. ळ वर अनुस्वार. वाळंबे. इंग्लिश स्पेलिंग असेल तर WALAMBE. राशम RS. रा शम वाळंबे यांचं मराठी भाषा आणि व्याकरण
अशी 2 पुस्तकं आहेत. इतक्या सोप्या शब्दात आहेत. त्यानंतर एकेका पानावर थोडासा मुद्दा समजावून सांगून एक्सरसाइज दिलेत. असे सावकाश करत पानं उलटत जा. बघता बघता तुमचं मराठी उत्तम होईल. आणि बाकी जे लेखक मी आधी सांगितले, कुठल्याही लेखकांपासून सुरुवात करा. मी म्हणेन फ्यू बुक्स इन मराठी फॉर बिगिनर्स. तर राशम वाळंबेंच्या पुस्तका पाठोपाठ मी म्हणेन, इनफॅक्ट जर वाचायचंय कुठलं तरी मराठी पुस्तक वाचायचंय, तर मी पहिलं सुचवीन बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं राजा शिवछत्रपती हे पुस्तक वाचा. ते वाटायला पानं भरपूर आहेत, पण सोप्या शब्दात आहे. छान मराठी आहे आणि शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, बाबासाहेब पुरंदरेंचं. अशी पु ल देशपांडेंची पुस्तकं वाचा सगळी. पु ल देशपांडेंची सगळी पुस्तकं वाचा. गो. नि. दांडेकर असे लेखक आहेत, त्यांची सगळी पुस्तकं वाचा. आणि मगाशी मी तुम्हाला वि. स. वाळिंबे आणि वि. ग. कानिटकर आणि हा गिरीश कुबेरचं नाव सांगितलं. अशी 3-4 नावं सांगितली मगाशी. ती सुद्धा फॉर बिगिनर्स. अशी म्हणजे सोपी कोणती, सोपी कोणती. गोष्टींची पुस्तकं वाचा. मराठीमधून पंचतंत्र वाचा, हितोपदेश वाचा. अजून मराठीतून हॅरी पॉटर वाचायची व्यवस्था नाहीये, पण मराठीतून रामायण वाचा, महाभारत वाचा, की बघता बघता तुमचं मराठी चांगलं होत जाईल. अशी आय होप दिस हेल्प्स. माऊलींनी प्रामाणिकपणाने एक प्रश्न विचारलाय, मी वाचून दाखवतो. पण वाचून दाखवण्यापूर्वीच म्हणतो, की आजच्या सत्रामध्ये गेला काही वेळ मी तुमच्याशी जे बोललो, त्याच्यामध्ये आपोआपच याचं उत्तर आलेलं आहे. माऊली म्हणतो, की मी जेव्हा रियाजाला बसतो आणि सा म्हणजे षड्ज पहिला आहे, सा लावतो, तेव्हा मनात विचारांचं तांडव चालू होतं. म्हणजे तोंडातून स्वर निघतायत, पण मन वेगळीकडेच असतं आणि मन जागेवर नसतं, तेव्हा मन खूप अस्वस्थ होतं. तर मन जागेवर राहण्यासाठी काही रामबाण उपाय सांगा. तर माऊली आज आधी जे मी सगळं बोललो, त्याच्यातच ह्याचं उत्तर आहे. येऊन गेली त्याच्यात सगळी उत्तरं. सगळ्या मुद्द्यांपासून ते योगपर्यंत. तेव्हा रियाज याचा अर्थच आहे, ही तुझी साधना आहे. ही करत राहा. ही चिकाटीने करत राहा. ही जी अस्वस्थता आहे, ती अस्वस्थता घेऊन सुद्धा पण रियाज सोडू नकोस. तर अशी वेळ येईल, की मन आणि सूर एका ठिकाणी असतील. आणि ज्या दिवशी असे मन आणि सूर एका ठिकाणी असतील, तेव्हा तुझं संगीत ईश्वरी पण बनेल. तेव्हा तुझं संगीत ऐकणाऱ्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल. असं आणि आजच्या सत्रामध्ये आधी जे मी सर्व सांगितलं, त्याच्यामध्ये ह्याची उत्तरं आलेली आहेत. अनिकेत म्हणतोय, की 12 मुद्दे परत सांगाल का? अनिकेत आत्ता नाही सांगणार. सॉरी. सॉरी बाळा. कारण मी आत्ता ते 12च्या 12 कारण 12 म्हणजे तू कोणातरी मित्र-मैत्रिणीला विचार. मागच्या वेळी मी ते पूर्ण सत्र घेतलं आणि त्या सत्रामध्ये 2-3दा सांगितलं. तर 12 मुद्दे आणि प्रत्येक सांगताना मुद्दा नंबर 1, मुद्दा नंबर 2 असं सांगत सांगितले आणि तरी सगळे सांगून झाल्यावर शेवटाकडे पुन्हा एकदा सारांश म्हणून ते 12 मुद्दे सांगितले. एनिवे, इथे तो हाताशी पटकन कागद सापडला. त्यामुळे अनिकेतच्या प्रश्नामुळे ज्यांना हवेत त्यांच्यासाठी फार भाष्य न करता, मी भाष्य न करता, पण ओळीने ते 12 मुद्दे पुन्हा एकदा सांगतो. ज्यांना लिहून घ्यायचे असतील तर लिहून घ्या आणि आपले चेक करायचे असले, की आपण ते 12 बरोबर घेतले ना, तर ते घ्या. मी 15 सेकंद मध्ये तुम्हाला देतो. मी जिथे कामाला बसतो ना, तिथे मला हे नोट्सचा कागद पटकन सापडला. त्यामुळे ओळीनी 12च्या 12 करेक्ट त्या क्रमाने समजावून सांगू शकतो. तर आता अशी कागद पेन असला, मागच्या वेळेच्या नोट्स असल्या तर त्या पहा. एक संकल्प. ओके. 2 ध्यास. ध्यास. 3 प्लॅन. 4 10,000 तासाची योजना. प्लॅन म्हणजे त्या 4 मध्ये स्पष्ट केलंय. 10,000 तास.
आणि ते सांगतानाच मी म्हणालो होतो की मुद्दा नंबर 9 वर आहे की 10,000 तासाची डेलिबरेट प्रॅक्टिस, हे शब्द वापरले होते मी. जाणीवपूर्वक साधना 10,000 तासांची. ठीक आहे. 5, कम्फर्ट झोन सोडा. आपला कम्फर्ट झोन सोडा. 6, संकटाला संधी समजा. 6, 7, ठरवून नवी नवी आव्हानं स्वीकारा. 8, सतत काहीतरी नवीन शिकत राहा. आपल्या क्षेत्रातलं, पण सतत काहीतरी नवीन शिकत राहा. 9, मुद्दा नंबर 4 सांगताना मी हा सांगितलाय. पण आपल्या भारतीय विचार सांगताना मी त्या मुद्दा नंबर 9 ला नाव देतोय स्वाध्याय. स्वाध्याय. डेलिबरेट प्रॅक्टिस म्हणजे स्वाध्याय. आणि हे खूप वेळा सांगून झालंय की अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास नाही. आपल्यातले काही जण, मला आनंद आहे की काही जण नृत्य शिकतायत. तर नृत्याचा सराव हा सुद्धा स्वाध्यायाचा आहे. असा आपल्या क्षेत्रातला स्वाध्याय. 9. 10, कीप अ जर्नल. आपल्या ह्या तपश्चर्येच्या नोंदी ठेवा. कीप अ जर्नल. 11, वाचन. वाचन, आपल्या क्षेत्राचं वाचन. ओके. 12 आणि सगळ्यात महत्वाचं, योग. अनिकेतच्या प्रश्नामुळे आणि हा माझ्या नोट्सचा कागद पटकन सापडल्यामुळे मी पुन्हा एकदा ते सांगितले. पुढचा ऋतुजाचा प्रश्न आहे. ग्रेट. ऋतुजा विचारते आहे की मी MPSC दिल्यानंतर सुद्धा माझं भरतनाट्यमचे शो करू शकते का? ऑफकोर्स उत्तर आहे ऋतुजा, हो करू शकते. निश्चित करू शकते. आणि तू भरतनाट्यम कधीही सोडू नको. भरतनाट्यममुळेच तुझा MPSCचा अभ्यास सुद्धा चांगला होईल. तेव्हा भरतनाट्यमही चालू देत. अरंगेत्रम झालंय का नाही झालंय? सर त्याची प्रॅक्टिस सुरू केली आहे मी अरंगेत्रमची. तर अजिबात भरतनाट्यम न सोडता तुझा अभ्यास म्हणजे MPSC करताच आहे आणि भरतनाट्यमचा सराव हा सुद्धा अभ्यासच आहे. तर तो चालू राहू दे. लवकरच अरंगेत्रम व्हावं आणि ते पाहण्याची मला पण संधी मिळावी. पण निश्चित, आणि शो सुद्धा तू करू शकतेस. हो सर, नक्की नक्की मी तुम्हाला सांगेनच. कोणाचा तरी माईक उगाच चालू आहे. प्रणवचा प्रश्न आहे, स्टार्ट करताना कोणत्या बुक्स पासून स्टार्ट करावं? तो UPSC म्हणतोय. UPSC स्टार्ट करा NCERT ची पुस्तकं, इयत्ता 5वी ते 12वी ची. NCERT, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, यांनी केंद्र सरकारच्या CBSE, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन च्या इयत्ता 5वी ते 12वी. तर UPSCचा अभ्यास सुरू करायचा तर मी एक कुठलं तरी गाईड घ्या आणि त्यांनी सुरुवात करा, किंवा NCERT ची इयत्ता 5वी ते 12वी ही सर्व पुस्तकं वेबसाईटवर, म्हणजे NCERT ची वेबसाईट आहे आणि त्याच्यावर फुकट आहेत, म्हणजे त्याला शुल्क नाहीये. आणि ती डाउनलोड म्हणजे तुम्ही प्रिंट घेऊन पुस्तकाप्रमाणे सुद्धा ते वाचू शकता. तर UPSCचा अभ्यास अशा रीतीने सुरू करा. फक्त मला एक म्हणायला परवानगी द्या. ती मी या अर्थाने म्हणतोय की खरं म्हणजे UPSCचा अभ्यास सुरू करायचा असेल तर पहिलं पुस्तक कोणतं वाचा? एक अविनाश धर्माधिकारी म्हणून एक होऊन गेले, त्यांनी लिहिलेलं नवा विजयपथ नावाचं पुस्तक आधी वाचा. नवा विजयपथ हे साधारण 350 पानांचं पुस्तक आहे. पण त्या एका पुस्तकामध्ये मी UPSC MPSC सहित एकूण स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची आणि त्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये जीवन नावाची जी स्पर्धा आहे तिची सुद्धा तयारी कशी करायची, असं मला कळलेलं काय ते सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. तेव्हा आधी नवा विजयपथ वाच,
आणि मग युपीएससीच्या दृष्टीने कुठलं ते पहिलं पुस्तक घेऊन, असं मी तुम्हाला सुचवतोय. मी तुमची परवानगी एवढ्यासाठी म्हणलो, की आता ते पुस्तक माझंच हो. आणि लेखकांनी स्वतःच्याच तोंडाने सांगायचं, की माझं पुस्तक वाचा. इथे कुठेतरी कमीपणा असतो. माझी तर करायची इच्छा नसते. पण एक वस्तुस्थिती आहे, की यूपीएससीची तयारी करणाऱ्या सुद्धा अनेकांनी सांगितलंय, की माझा स्टार्ट आणि यूपीएससीची तयारी कशी करू, त्याच्या सगळ्या प्रश्नांची मला उत्तरं त्या नवा विजयपथमध्ये मिळाली. असं अनेक जण सांगून यशस्वी झालेत. म्हणून मी एवढं कानावर घालतोय. असं प्रणव, नवा विजयपथनी सुरुवात कर आणि नवा विजयपथच्या पाठोपाठ एनसीईआरटीची 5वी ते 12वी किंवा एखादं यूपीएससीचं गाईड यातल्या कुठल्या एकाने सुरुवात कर. मंदार प्रश्न विचारतो आहे, की एमपीएससी पोस्टपोन झाली. यूपीएससी चे पेपर झाले. आयआयटी जेईई चे सुद्धा झाले. पण एमपीएससी ची अजून नाहीये. मग असं असताना एमपीएससी ला माझा बॅकअप प्लॅन करू का? मला आयपीएस व्हायचं आहे. तर हे थोडंसं इंग्लिश टायपिंगमुळे प्रश्न कळायला काही वेळा थोडं अडचण होते. पण मंदारला विचारायचं आहे, की आता एमपीएससी ची परीक्षा पोस्टपोन झाली. ती इनडेफिनेटली पोस्टपोन झाली. म्हणजे कधी होईल हे सांगितलेलंच नाहीये. तर तो विचारतोय, की त्याला आयपीएस व्हायचं आहे. यूपीएससी ची परीक्षा मात्र ठरल्याप्रमाणे 4 ऑक्टोबरला झाली. एमपीएससी ची उद्या ठरली होती, पण ती आता पोस्टपोन झाली. तर बॅकअप प्लॅन म्हणून यूपीएससी ठेवू का? तर अर्थातच ठेव. मंदार, तुला आयपीएस व्हायचं असेल, तर उलट यूपीएससी हा तुझा मुख्य प्लॅन पाहिजे आणि एमपीएससी हा बॅकअप प्लॅन पाहिजे. आणि करिअर प्लॅन करताना हे दोन्ही द्या, असं तर मी सुचवतोच आहे. याच्यानुसार तुझा प्लॅन तयार कर. हॅलो तुझी हॅलो सर. आवश्यक तिथे बोल. सर मला विचारायचं होतं की यूपीएससी ची तयारी करतोय तर एमपीएससी हा बॅकअप ठेवू शकतो का? जर इतकं असं अनसर्टिनिटी सगळ्या गोष्टींमध्ये, तर असा प्रश्न विचारायचा होता. ठेवू शकतो. ठेवू शकतो. ॲब्सोल्युटली ठेवू शकतो. आणि तुझा प्लॅन बरोबर आहे मग. म्हणजे मेन प्लॅन यूपीएससी आणि बॅकअप म्हणून एमपीएससी. कारण आत्ता अनिश्चितता आहे, पण सारखं असं असतं असं नकोय समजायला. एक वर्षाचं जे सायकल आहे परीक्षेची, ती होते ना. त्यामुळे एमपीएससी बॅकअप म्हणून ठेव. मुख्य ध्येय आयपीएस होणे असेल. सॉरी हा. तर मुख्य ध्येय आयपीएस होणे असेल तर यूपीएससी बरोबर आहे आणि एमपीएससी हे बॅकअप म्हणून. याचा अर्थ तू एमपीएससीतनं डीवायएसपी होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मग प्रमोशननी पुढे आयपीएस पण मिळू शकतं. असा तुझा प्लॅन आणि तुझं थिंकिंग बरोबर आहे. ओके सर, थँक्यू. थँक्यू. पुढचा प्रश्न अथर्व विचारतोय, 10वी नंतर डायरेक्ट हिस्ट्री, जिओग्राफी इत्यादीसाठी एनसीईआरटी वाचायला चालू करू का? याचं उत्तर आहे हो. अवांतर वाचन चालू करू का? ऑफकोर्स हो. यूपीएससी साठी. तर मी सत्र घेणारच आहे तुमची फाउंडेशन कोर्सची. अवांतर वाचन म्हणजे एक्स्ट्रा रिडिंग, म्हणजे आपली केवळ शाळा कॉलेजची पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे. तर अथर्व, ऑफकोर्स अशा प्रकारे अवांतर वाचन सुद्धा चालू कर. अवांतर वाचन सुद्धा ज्याचा यूपीएससी ला उपयोग आहे, साठी असं चालू म्हणजे सहज जाता जाता सांगतोय. आत्ताचे जे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं नुकतंच एक पुस्तक आलं. त्याचं नाव आहे द इंडिया वे. आता ज्याचं इंग्लिश चांगलं आहे, इंग्लिश वाचतो, त्यांनी आवर्जून हे पुस्तक वाचावं. कारण एस जयशंकर हे आधी स्वतः इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले अधिकारी होते. भारताचे फॉरेन सेक्रेटरी होते. फॉरेन सर्व्हिस मध्ये त्यांचं करिअर दैदिप्यमान आहे आणि तिथनं ते रिटायर झाले आणि तिथपासूनच्या 2-4 महिन्यात पंतप्रधान मोदींनी त्यांना आपल्या डायरेक्ट मंत्रिमंडळातच घेतलं आणि मंत्रिमंडळात देशाचे परराष्ट्र मंत्री, लोकशाहीमध्ये 4 खाती सगळ्यात पॉवरफुल मानली जातात. गृह खातं, होम मिनिस्ट्री,
डिफेन्स, ओके, फायनान्स आणि फॉरेन, म्हणजे या टॉप 4 मध्ये त्यांनी सुब्रमण्यम जयशंकर यांना सामील करून घेतलं. तर त्यांचं पुस्तक आलंय, ते जरूर वाचावं, पण मग ते अवांतर वाचनमध्ये येतं. आता थेट युपीएससी साठी ते वाचलं पाहिजे का? याचं उत्तर आहे नाही. थेट युपीएससी साठी असेल तर दुसरा फॉरेन सर्व्हिस मधले अधिकारी राजीव सिक्री यांचं भारताची परराष्ट्र नीती असं पुस्तक आहे आणि ते खास युपीएससी साठी, ते जरूर वाचावं. पण त्या प्रोसेसमध्ये आपल्याला परीक्षा द्यायला अजून वेळ आहे. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आणि स्वतःला समृद्ध करायला मी काही खास काय वाचू? तर मग हे एस जयशंकर, माझं झालं ते पुस्तक वाचून, एस जयशंकर यांचं द इंडिया वे हे जरूर वाचावं. असं अवांतर वाचन युपीएससी साठी सुद्धा जरूर. मानवचा प्रश्न आहे, जर 3-4 क्षेत्रामध्ये आवड असेल तर नेमकं कोणतं निवडायचं, असा मानवचा प्रश्न आहे. हा, एक तर माझं म्हणणं आहे की काही जणांना एकापेक्षा जास्त क्षेत्रामधली आवड आणि समज असू शकते. माझं म्हणणं आहे चांगलं आहे तसं असलं तर. मग तुमचं कौशल्य उरतं वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट. तुमचं स्किल आहे टाइम मॅनेजमेंटचं. तर तुम्ही एका वेळी 3-4 क्षेत्रांमधले जीनियस पर्यंत पोहोचण्याचा प्लॅन करू शकता. त्यामुळे तर कोणतं क्षेत्र निवडायचं? मग करिअरच्या बाबतीत असेल की आता यातलं कुठलं तरी एक तर करिअर करता निवडायला पाहिजे ना. हा, तर जीवनाच्या ध्येयाचा विचार कर. तुला तुझ्या जीवनाचं मुख्य ध्येय काय वाटतं? आणि मग त्या 3-4 क्षेत्रांमधला कोणतं क्षेत्र त्या मुख्य ध्येयाशी संबंधित आहे, मग ते निवड. हे सूत्र आहे त्याच्यामधलं. आणि मग त्याच्यामध्ये अर्थात पुढचे 10,000 तास देऊन पण 3-4 क्षेत्रांमध्ये सुद्धा जीनियस होण्याकडे तुमची वाटचाल होऊ शकते. करिअरची निवड करण्याच्या संदर्भात असेल तर आयुष्याच्या ध्येयाचा विचार कर. त्या दृष्टीने वाटल्यास आई वडील, भाऊ बहिणी, मित्रमैत्रिणी यांच्याशी पण बोलून पहा आणि तुझं ते जे मुख्य ध्येय, त्या ध्येयानुसार तुला आवडणाऱ्या 3-4 क्षेत्रांमधलं कोणतं क्षेत्र आहे ते ठरव आणि तुझ्या करिअरचा प्लॅन तयार कर, असं मी मानवच्या प्रश्नाचं उत्तर म्हणतो. हर्षने विचारलंय, why is there no education qualification for holding important post of MPs and MLAs and elected representatives when some kind of post we require education? तूर्त मला ह्याचं उत्तर थोडक्यात देते. याचं एक सिंपल कारण आहे. एमपी एमएलए होण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक क्वालिफिकेशन पेक्षा लोकांनी त्यांना निवडणे, लोक ठरवणार आहेत. लोक ठरवणार आहेत. तेव्हा लोकांनी ठरवावं की आपल्याला अशिक्षित उमेदवार चालणार आहे का? अंगठे बहादर उमेदवार चालणार आहे का आपल्याला? आपल्याला अंगावर आणि गळ्यामध्ये किलोचे सोन्याचे दागिने घेऊन फिरणारा आपल्याला लोकप्रतिनिधी हवा आहे का? हे लोकांनी ठरवावं. त्यामुळे शिक्षणाचं बंधन म्हणजे क्वालिफिकेशन नसण्याचं एक कारण निवडणुका असतात आणि तिथे लोक ठरवतात. हे एक कारण आहे. दुसरं मला वाटतं हर्षसकट सगळे मान्य करतील की चारित्र्य आणि शिक्षण याचा जवळजवळ काही संबंध नाही. किंवा एखादा माणूस शहाणा असणे याचा आणि तो किती शिकलेला आहे, फॉर्मल याचा काही संबंध नाहीये. आता कोणी म्हणेल की एमएलए एमपी होऊन ते विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये वगैरे जातात, तिथे त्यांना कायदा समजला पाहिजे, राज्यघटना समजली पाहिजे. हे तर सगळं बरोबरच आहे. पण हे समजणाऱ्यालाच आम्ही तिथे पाठवू असं ज्या दिवशी लोक म्हणतील त्या दिवशी चांगले उमेदवार निवडून येतील. आणि जर केवळ कागदावरचापणे ठेवलं तर खरंच सांगतो तुम्हाला मी की डिग्र्या मिळवलेले, पोस्ट ग्रॅज्युएट मिळवलेले, पण प्रत्यक्षामध्ये बदफैली चारित्र्याचे. इतकंच काय, त्या डिग्र्या पण विकत घेतलेले. असलं चित्र असले हवेत का आपल्याला मग लोकप्रतिनिधी? डेमोक्रेसी, लोकशाही बद्दल एक फार छान वाक्य आहे, लक्षात ठेवा. काय जमेल ते लिहून पण घ्या. आधी ते वाक्य सांगतो, अर्थ सांगतो, मग सावकाश पण सांगतो. वाक्य आहे, इन डेमोक्रेसी
people get the government that they deserve. In democracy, people get the government that they deserve. लोकशाहीमध्ये लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळतं. आता वाक्य गंभीर आहे, कारण सरकार जर बदफैली असेल, भ्रष्ट चारित्र्याचं असेल, त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असेल, अकार्यक्षम असेल, सरकार जर लोकांच्या जाणीवांना उत्तरदायी नसेल, तर लोकशाहीमध्ये कुठे ना कुठेतरी ती जबाबदारी आपल्यावर येते. तेव्हा केवळ एखाद्या MLA MPचं पुस्तकी शिक्षण किती झालंय यावरनं ठरवता नाही येणार. दुसरा असाच जाता जाता सांगतो की एखादी लोकशाही जशी उत्क्रांत होत जाते तस तसे अधिक शिकलेलेच हळूहळू राजकारणामध्ये पुढे येतात. तुम्ही उदाहरणार्थ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं पहिली लोकसभा, तर तिच्यामध्ये जवळजवळ 80% असे होते की जे दर 10वी पण नसतील झालेले, असे जवळजवळ 80% होते. आजच्या तारखेला पोस्ट ग्रॅज्युएट झालेले 80%. आणि हे आपोआप घडले. इथे कुठे कायदा नियम त्याचं बंधन आहे म्हणून नाहीये, पण आपोआप घडलेलं आहे. म्हणजे ही लोकशाहीची उत्क्रांती, म्हणजेच हळूहळू लोक सुद्धा कोणता उमेदवार निवडायचा, तर एखाद्या उमेदवाराने आता आजच्या काळामध्ये जर तो म्हणला मी 4थी नापास आहे, तर लोक त्याला म्हणते की मग तू 5वी मध्ये जा, विधानसभेत नको जाऊस. पण ज्याच्यापाशी शिकलाय, पदवीधर आहे, पदव्युत्तर आहे, हे जवळजवळ आपोआपच होत आहे असं मला वाटतं. मी अनेक अँगलनी हर्ष तुझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं. ईशान विचारतोय, इज LLB a good decision to go for which can also help us in UPSC? तर it is a good decision. It is. LLB will help you. LLB करण्यामुळे ऑप्शनलही विषय घेताना लॉ घेता येईल किंवा पॉलिटिकल सायन्स हा विषय घेता येईल. मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की सिद्धार्थ माझा मुलगा, डायरेक्ट मुलगा माझा, डायरेक्ट तुम्ही माझी मुलंच असता, पण तुम्ही इनडायरेक्ट मुलं असता माझी, तसा माझा डायरेक्ट मुलगा. तर सिद्धार्थने तास घेताना तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचं पण LLB आहे. त्याने ऑप्शनल विषय पोल सायन्स पण घेतला होता आणि लॉ पण घेतला होता. तेव्हा LLB इज अ गुड डिसिजन, पण LLB इज अ गुड डिसिजन ॲज लॉंग ॲज यू लाईक law, that you enjoy LLB. That is more important. Then it is also useful for UPSC. गौरवचा प्रश्न आहे, सिव्हिल सर्व्हिस एक्झामचं सिलेबस कसं समजून घ्यायचं, मी कन्फ्यूज आहे त्यामध्ये. काय, मी आता जे 2 पायऱ्या सांगितल्या ते आहे. आधी शांतपणे सिलेबस वाच आणि सिव्हिल सर्व्हिस करता ते सिलेबस समजून घ्यायला काही पुस्तकं ठरलेली आहेत ना, किती वाचायला पाहिजेत ती वाचा. आता फाउंडेशनच्या तासाला मी काही त्या पुस्तकांची यादी नाही सांगणार आहे, पण गौरव कन्फ्युजनचं काही कारण नाही. आज मी थोडक्यात सुद्धा जे सांगितलं की NCERT ची पुस्तकं किंवा UPSCचं एखादं गाईड यांनी सुरुवात कर, मग तुझं कन्फ्युजन निश्चित दूर होईल याची मला खात्री आहे. सिद्धीचा प्रश्न आहे की मला ग्रॅज्युएशन नंतर UPSC द्यायची आहे
आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मला 21 वर्ष पूर्ण होत नाहीत, अजून 1 वर्ष मिळतं, तर मी आत्तापासून NCERTची पुस्तकं वाचायला सुरुवात केली, मी करू शकेन का? तर सिद्धी प्रश्नाचं उत्तर आहे हो. प्रश्नाचं उत्तर आहे हो. म्हणजे तू अगदी आत्तापासून NCERT वाचून सुरुवात केलीस तरी चालेल. त्याच बरोबरीने मागच्या एका प्रश्नामध्ये जसं आलं होतं, तसं UPSCच्या तयारीला धरून अवांतर वाचन, ज्याच्यात मी उदाहरणं दिली पुस्तकांची, ते केलंस तरी चालेल. त्यानंतर तुला डिग्री नंतर 1 वर्ष मिळतं, त्या ठिकाणी मी तुला आणि असे जे आहेत त्यांना 2 मुद्दे सुचवीन. एक म्हणजे नुसती डिग्री करून थांबू नका. तू लगेच पोस्ट ग्रॅज्युएशनला प्रवेश घे. जिथली आता डिग्री घेणार त्याच्या पोस्ट ग्रॅज्युएशनला ताबडतोब प्रवेश घे आणि वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे डिग्री मिळाल्या मग आधी तू MPSCची दे परीक्षा. MPSCला किमान पातळी आहे डिग्री आणि वय 19. त्यामुळे ज्यांचं कोणाचं असं होतं की 20व्या वर्षी डिग्री मिळालेली असते आणि UPSC द्यायला अजून 1 वर्ष आहे, अशा सर्वांना मग मी सुचवेन की मग ते जे वर्ष आहे त्या वर्षी पोस्ट ग्रॅज्युएशनही करा. पोस्ट ग्रॅज्युएशनही करा आणि MPSCची परीक्षा द्या. पण दोन्हीच्या दृष्टीने अभ्यास आणि वाचन आत्तापासून सुरू केलं हे बरोबर आहे, तसंच चालू ठेवा. आशुतोषचा प्रश्न आहे, एखाद्या विषयामध्ये आवड कशी निर्माण करावी? फॉर एक्झाम्पल मॅथ्स और इकॉनॉमिक्स कधी कधी झेपतच नाही. अनेक कारणांच्यासाठी मी हा प्रश्न मी म्हणतोय राखून ठेवेन मी. तूर्त याचं 2 प्रकारचं उत्तर मी म्हणतोय. एक म्हणजे प्रत्येकाला सगळे विषय आवडलेच पाहिजेत असं काही बंधन नाही. त्यामुळे समजा आशुतोषला मॅथ्स किंवा इकॉनॉमिक्स आवडत नाही, तर फर्स्ट ऑफ ऑल इट इज ओके. इट इज ओके. विषय ग्रेट आहेत. हां, व्यक्तिशः मला ते दोन्ही विषय आवडतात आणि माझ्या शिक्षणात पुढे मी मॅथ्स सोडलं. आधी त्याच्यातही हायर मॅथ्स घेतलं आणि इकॉनॉमिक्सवर मी लक्ष दिलं. पण मला आवडतं म्हणून आशुतोषला आवडलंच पाहिजे असं अजिबात बंधन नाहीये. हे पहिली गोष्ट आहे. पण दुसरी स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. UPSC द्यायची आहे. तर त्याच्यामध्ये मग इकॉनॉमिक्सचा विषय आहे, याचं स्वामी विवेकानंदांनी दिलेलं एक फार छान उत्तर आहे. फार छान उत्तर आहे. पहा हां, इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. मी हे सांगून झाले, आठवण करून देतोय फक्त. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. बट इफ यू कांट, then learn to enjoy what you do. त्या learn to enjoy what you do यात उत्तर आहे आशुतोष. आणि असं ज्यांना हवंय की तुला इकॉनॉमिक्स आवडत नाही का, मग मनाला शिस्त लाव. मनाला भाग पड की आवडीने करायला भाग पाड. आवडतंय ते तरी करा किंवा जे करताय ते आवडीने करा. म्हणजे मनाला दिलेला मेसेज आहे. एकदा जर UPSC करायचं किंवा MPSC सुद्धा आणि बाबारे आणि बाईग त्याच्यामध्ये हे आहे, इकॉनॉमिक्स आहे, हाँ अभी करने का है, अगर करने का है तो खुशी से करने का है. हा चॉईस आहे. एकदा आपल्याला आवडो न आवडो इकॉनॉमिक्स आपल्याला करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर 2च पर्याय. ते सुद्धा मी मागच्या अधिष्ठान मालिकेच्या एका सत्रात सांगितले, आठवत असतील आठवण करून देतो की एखादी गोष्ट करायची म्हणल्यावर आपल्यासमोर 2च पर्याय. मी तुम्हाला मंगेश पाडगावकरांची कविता सांगितली होती. मंगेश पाडगावकरांच्या कवितेतले शब्द आहेत, सांगा कसं जगायचं. सांगा कसं जगायचं, कणहत कणहत का गाणं म्हणत. हे 2 चॉईस आहेत. हे 2 चॉईस आहेत आपल्याला. म्हणजे इकॉनॉमिक्स करायचंय आपल्याला. मग आता करायचंय म्हणल्यावर 2च पर्याय आहेत. एक म्हणजे रडत खडत करणे, रडत खडत चरफडत कायम कायम ते इकॉनॉमिक्सचं पुस्तक समोर घेऊन बसलं तरी यायला डोक्याला वैताग आहे. कुठून हे इकॉनॉमिक्स, कुठून यांना नव्हते उद्योगधंदे, केन्सला नव्हते उद्योगधंदे म्हणून केन्सनी मॅक्रो इकॉनॉमिक्स मग अभ्यास नाही होणार चांगला. पण मनाला सांगण्याची
मनावर कमांड मिळवण्याची सुद्धा व्यवस्था आहे की अभी एक बार अगर करने का है ना तो खुशी से करो. म्हणजे ते मन बुद्धीला सांगायचंय, भाग पाडायचं की हे आता करायचं आहे आणि एकदा करायचंय म्हटल्यानंतर तर ते आनंदाने करायचंय तर झेपेल आणि काल परवा जे आवडत नव्हतं ते तुला समजेल आणि समजल्यामुळे आता आवडायला सुद्धा लागेल. संकेतचा प्रश्न आहे, इंग्लिश कसं सुधारावं लेखी आणि तोंडी. मला वाटतं मी परवा सिद्धार्थ तास घेत होता, तो फाउंडेशनचा होता का प्रिपरेटरी मला लक्षात नाही, पण सिद्धार्थाने पण सांगितलं. तरी तूर्त मी तुम्हाला एवढं सांगतो की निदान 1.5 तासाचं एक पूर्ण सत्र मी घेतो तुमचं फाउंडेशन कोर्सचं. ते आपल्या कोर्सचं एक डिझाईन आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश कसं सुधारावं आणि ते करताना मागे जो प्रश्न जसा होता ना की बिगिनर्ससाठी मराठीतलं, कारण आजकाल तशी स्थिती येऊन झालेली की प्रश्न इंग्लिश सुधारण्याचा नाहीये, अनेकांच्या बाबतीत प्रश्न मराठी सुधारण्याचा येऊन बसतो. तर त्यावेळेपर्यंत थांब एवढं संकेतला सांगेन. फाउंडेशन कोर्स चालू आहेच आपला आणि त्याच्यामध्ये मी बायलिंग्व्हॅलिझम, 2 भाषांवर प्रभुत्व मिळवणे या विषयावरचं सत्र घेईन. त्यामध्ये इंग्लिश कसं सुधारावं सांगेन. तिथपर्यंत मी म्हणेन तुझ्या आवडीचं इंग्लिश वाचत राहा. एवढं एक ओळीचा तूर्त सारांश सांगतो. एक ओळीचा सांग की तुला जे आवडतंय ना ते काहीतरी इंग्लिश मधनं वाच. म्हणजे रोजचं वृत्तपत्र असेल, हॅरी पॉटर असेल, काही तुला जे आवडतंय असं काहीतरी इंग्लिश मधनं वाच. तुला लक्षात येईल की आपलं इंग्लिश सुधारत जातंय. अर्पिताचा प्रश्न आहे, तुम्ही नवा विजयपथमध्ये अभ्यास करताना थिंक या तंत्राचा वापर करता का असं म्हटलंय. तर थिंक हे तंत्र म्हणजे काय आहे तर सांगून ठेवतो. स्वाध्यायाचं एक तंत्र थिंक म्हणजे ठरवून अभ्यासाच्या विषयावर विचार करणे हे तंत्र आहे. आणि त्याला मी असं सुचवलंय की अभ्यासाच्या टेबलवर असे जर बसलेले असाल तर त्या विषयाचं पुस्तक, त्या विषयाची वही, तुमच्या असलेल्या नोट्स सगळ्या समोर ठेवा, सिलेबस समोर ठेवा. पण बसायचंय ते आपण ते वाचत नाही बसायचंय, शांत चित्ताने बसायचंय आणि सगळं मनामध्ये आठवायचंय. म्हणजे रिव्हिजन, तर रिव्हिजन कागदाची पान म्हणजे वहीची किंवा पुस्तकाची पानं उलटायची नाही, मनामध्ये रिव्हिजन करायची. हवा असेल तर त्यासाठी डोळे मिटले तरी सुद्धा चालेल की एक एक टॉपिक मनामध्ये आठवतोय, त्या टॉपिकचे काय मुद्दे आहेत ते मनात आठवतोय आणि त्याच्या वर सरकवत नेतोय. याचं नाव आहे थिंक, THINK, थिंक. असं मी विजयपथ मध्ये अभ्यासाचं एक तंत्र म्हणून सुचवलेलं आहे. इथे अभिषेकने आनंदपूर्वक कळवलंय की राजा शिवछत्रपती माझं वाचून झालंय. आनंदाची गोष्ट आहे. असं ज्यांचं ज्यांचं वाचून झालं असेल त्यांना त्यातला आनंद कळलेला असेल आणि अभिषेक सकट असे जे आहेत त्यांनी मग आता इतर आणखीन वाचण्याकडे आपलं लक्ष द्यावं. पूनम मला लक्षात आणून देते आहे की हॅरी पॉटर मराठीत आलंय. बरं झालं मला सांगितलं तू ते. मी पण हॅरी पॉटर जे काही थोडेफार वाचले ते सगळे अर्थात मूळ इंग्लिश मधले वाचले, पण आता मराठीत आलेले पाहायला पाहिजे. मराठी हिंदीमध्ये सुद्धा आलेले आहेत, आता बघायला पाहिजे. बरं झालं सांगितलंच ते पूनम. ओंकारचा प्रश्न आहे, मला जरा त्यांनी काय प्रश्न विचारला मला लक्षात येत नाहीये, पण SSC च्या एक्झाम विषयी माहिती मिळेल का असं म्हटले. हे SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन हे असतं. स्टाफ ओंकार. हो सर. हा हो सर, मी बोलतोय. हा हा त्याविषयी जरा माहिती मिळेल का मला? ओके, 2 ओळीमध्ये थोडक्यात सांगेन. ओके सर. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे केंद्र सरकारचा स्टाफ, सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्टाफ, आणि तो ज्याचं नाव आहे वर्ग 3 आणि 4, त्यातल्या 4 नाहीच, वर्ग 3 म्हणजे क्लेरिकल पोस्ट असतात या सगळ्या. आता दिल्लीमध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजची ऑफिसेस आहेत आणि नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक मध्ये तर सरकारी यंत्रणेची सगळी सर्वोच्च ऑफिसेस तिथे नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉक मध्ये. तो कारभार चालवणाऱ्यांची निवड, तर त्याचं ते कमिशन म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन. त्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सुद्धा दरवर्षी परीक्षा होतात. महाराष्ट्रातले त्या परीक्षांना कमी बसतात. एकदा ती परीक्षा जरूर देण्याच्या योग्यतेची आहे. एम्प्लॉयमेंट न्यूज
हे जे साप्ताहिक आहे त्या साप्ताहिकामध्ये त्याविषयीची माहिती येते. एवढ्यावर मी ओंकार तुझ्या प्रश्नाचं उत्तर आता थांबवतो की आउट आहे. ठीक आहे, ओके सर, थँक्यू सर, धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, तुमचा आशीर्वाद राहू दे माझ्यासोबत. ऑलवेज ओंकार, ऑलवेज. ओके सर. म्हणजे सर्वांच्या बरोबर आहे. शंतनू विचारतोय, माय मॅथ्स अँड सायन्स इज वीक बट आय वॉन्ट टू डू वेल इन CSAT पेपर, सो हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह. तर CSAT वर वेगळं सत्र होईल त्यावेळेला सांगू शंतनू. अंटिल देन जस्ट होल्ड युअर क्वेश्चन. फाउंडेशन कोर्समध्ये CSAT वर सत्र होतं आणि त्यामध्ये मॅथ्स आणि सायन्स, पण वर हेच बाकीचं उत्तर. मगाशी जो प्रश्न होता की मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स मला झेपतच नाही, त्यासाठी मी काय करू, ते तुझ्या करता मॅथ्स आणि सायन्स करताय की मॅथ्स आणि सायन्सच्या अभ्यासाची योजना कर. मॅथ्स आणि सायन्सचा अभ्यास स्वतःला करायला लाव आणि करताना आता तो आनंदाने करायचा, खुशीसे करायचा. असं ही जी उत्तरं देऊन झाली ना, ती पर्सनली तुझ्याबद्दल शंतनू. मॅथ्स आणि सायन्स याला लागू कर, तुझं CSAT उत्तम होईल. नक्षत्राचा प्रश्न आहे आणि पुढे काही प्रश्न असले तरी घड्याळ मला सांगतंय की हा किंवा आणखी एखादा शेवटचा म्हणून घ्यावा लागणार आहे. लिहायला गेलं की बरंच डोक्यात असतं, पण लिहिताना खाडाखोड होते, तर उत्तर कसं लिहायचं? नक्षत्र, ह्या प्रश्नाचं तूर्त सांगायला एका शब्दाचं उत्तर आहे सराव. सराव, लिहिण्याचा सराव. आणि जेवढा तो सातत्याने करशील तेवढं थिंकिंग पण क्लिअर होईल आणि तेवढं थिंकिंग मग खाडाखोड होणार नाही. अनेक वेळा खाडाखोड हे थिंकिंगचंच लक्षण असतं, हे मला माहिती आहे. त्यामुळे नमस्कार मनामध्ये हा सर, मी बरंच याच्यावरती सराव करून बघितलाय. म्हणजे मी पाठ करून एखादं तसंच्या तसं लिहायला जरी गेलं तरी माझे डोळे, हात आणि ब्रेन एकाच वेळेस करताना मला कन्फ्युजन होतं. काहीतरी मग ते बाकी राहतं, मग तिथे खाडाखोड होते किंवा मग मी लिहिलंय तिथे मला कॉन्फिडन्स नाही राहत म्हणून मी पुन्हा ते खोडून लिहिते. असं मला होतं. मला बरं. उत्तर कन्सेप्ट बरोबर क्लिअर असते डोक्यात. हा हा तर मी सांगणार आहे की हे जे तू छान सांगितलंस की 3 गोष्टींचा एकमेकांशी कॉन्फ्लिक्ट होतो, मी म्हणेन होऊ दे. आणि म्हणजे ह्या तक की खाडाखोड पण होऊ दे. तू लक्ष जे मनातलं बरोबर आपल्याला मांडायचं आहे ते नीट मांडण्यावर दे. ते मांडण्याकरता तूर्त म्हणतोय. खुशाल खाडाखोड होऊ दे. जेवढा सराव होईल तेवढं तुला लक्षात येईल की ती खाडाखोड कमी कमी होत जाते. ती पुढल्या काळामध्ये होत जाईल खाडाखोड कमी. थिंकिंग क्लिअर असणं जास्ती महत्वाचं आहे. आणि तू म्हणतेस की लिहिताना वेगाने थिंकिंग चालू राहतं म्हणून खाडाखोड होते. म्हणून मी सुचवतोय की तूर्त खुशाल खाडाखोड होऊ दे, त्याची काळजी करू नकोस. पण क्लिअर थिंकिंग आणि खाडाखोड नंतर जे मुळात लिहिते आहेस, म्हणजे जे शेवटी परीक्षक पण किंवा तू वाचणार आहेस, ते क्लॅरिटीने लिहिण्यावर लक्ष दे. हळूहळू खाडाखोड कमी होत जाईल. सगळ्यांच्या परवानगीने आज आणखीन एक 2-4च प्रश्न मला राहिलेले दिसत आहेत, पण पुढचं सत्र लगेच असतं त्यामुळे थांबावं लागेल. ज्यांचे प्रश्न राहिले त्यांना माझा अर्थातच शब्द आहे की पुढच्या सत्राची सुरुवात आज तुमच्या राहिलेल्या प्रश्नांनी आपण करू. हा माऊली आणि अनेक जण कळवत आहेत की 7वीतच वाचलं राजा शिव छत्रपती. आणि या रुचाचा प्रश्न मला एक शेवटचा म्हणून वाचू दे सुरुवात करायला. अच्छा, छान रुचा, प्रश्न ग्रेट आहे तुझा, ग्रेट प्रश्न आहे. सुरुवात करायला स्वामी विवेकानंदांचं कुठचं पुस्तक वाचू, बायोग्राफी वाचू पहिले की त्यांनी स्वतः लिहिलेलं वाचू? तर यातलं रुचा दोनातलं काही चालेल, काहीही चालेल. पण मी म्हणेन की स्वामी विवेकानंदांचं चरित्र जर वाचायचं असेल तर रामकृष्ण मठानी प्रकाशित केलेलं आहे ते प्रथम वाच. रामकृष्ण मठ यांनी प्रकाशित केलेलं स्वामी विवेकानंदांचं चरित्र आहे. बहुधा त्याचे लेखक सत्येंद्रनाथ मुजुमदार म्हणून आहे. एक तर ते. आणि समजा स्वामी विवेकानंदांचं स्वतःच वाचायचं असेल तर भारतीय व्याख्याने आणि त्याचं इंग्लिश पण आहे. तुला जर इफ यू आर मोर कम्फर्टेबल रीडिंग इंग्लिश देन यू कॅन रीड द सेम इन इंग्लिश. कोलंबो टू अल्मोरा. आणि अशीच विवेकानंदांची लेटर्स ऑफ विवेकानंद असं पुस्तक आहे. लेटर्स ऑफ विवेकानंद इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये.
यातल्या तू ज्याच्यात कम्फर्टेबल असेल ते जरूर कर. पुढ्यावर मात्र आज सगळ्यांच्या परवानगीने आजचा तास संपवूयात. ॲज युज्युअल सर्वांना ब्लेस यू, ब्लेस एव्हरीबडी. अच्छा. Thank you, sir. Bye, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir.